वाढली, स्मॉल स्मॉल फ्लॉक्स एकत्र आले, डेन्स अँड लार्ज फ्लॉक्स फॉर्म होतात. ते कुठे होत असतात? फ्लॉक्युलेशन बेसिनमध्ये. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मी क्वेश्चनवरून सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच क्वेश्चन अजून. हां, डिटेन्शन टाइम. आता याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. याचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी द्यायचा आहे. ऑप्शन चॅट बॉक्समध्ये सांगा. डिटेन्शन टाइम फॉर अ प्लेन सेडिमेंटेशन टँक वेन कोॲग्युलंट्स आर युज्ड युजली रेंजेस बिटवीन. ज्यावेळेस आपण कोॲग्युलंट्स ॲड करतोय तर सेकंडरी सेडिमेंटेशन टँकचा डिटेन्शन टाइम किती आहे हे विचारलेलं आहे. काय आन्सर आहे याचं? यस, ओमकार, पूर्णिमा, प्रतीक्षा, भरतभूषण, आन्सर द्या. आहेत ना सगळे? यस, आन्सर्स तुमचे काय आहे? आन्सर याचं यस, ओम म्हणत आहे ऑप्शन डी इज द आन्सर. ओम 4 to 8 आवर जे आहे हे प्लेन सेडिमेंटेशन टँकचं डिटेन्शन टाइम आहे. सौरभ, प्लेन सेडिमेंटेशन टँकचं डिटेन्शन टाइम आहे 4 to 8 आवर्स. मी तर कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशन म्हणजे सेकंडरी सेडिमेंटेशनचं डिटेन्शन टाइम विचारत आहे. ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी काय द्यायला पाहिजे? 2 to 3 आवर्स द्यायला पाहिजे. ठीक आहे, 2 to 3 आवर्स हे त्या ठिकाणी राईट आन्सर आहे. सगळे मिस्टेक करतायत, सगळे मिस्टेक करतायत. यस, पूर्णिमा, प्रतीक, तुमचं रॉंग आन्सर आहे. 4 to 8 आवर जे आहे हे त्या ठिकाणी प्लेन सेडिमेंटेशनच्या वेळेस असणारं काय आहे? डिटेन्शन टाइम आहे 4 to 8 आवर्स. तुम्ही हे ऑप्शन देऊ नाही शकत. ओके, आणि इथे विचारलेलं आहे कोॲग्युलेशन एडेड सेकंडरी सेडिमेंटेशन. डायरेक्टली जी आहे तीच व्हॅल्यू नाही दिली. ओके, काय केलं त्यांनी? 2 to 3 लिहिलेलं आहे. बरं, 2 to 3 लिहिलेलं आहे. ओके, 2 to 3 आवर्स हे काय? कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशन प्रोसेस म्हणजे सेकंडरी सेडिमेंटेशन टँकचा डिटेन्शन टाइम किती असतो? 2 to 4 आवर्स असतो, पण इथं ऑप्शनमध्ये 2 to 3 दिलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. सेकंडरी सेडिमेंटेशनचा डिटेन्शन टाइम 2 to 3 आवर आहे. ओके, येस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर युज्ड ॲज अ कोॲग्युलंट. सांगा आता यामधले कोणते आहे ऑप्शन? हे ऑप्शन्स सांगा. यापैकी कोणता आन्सर आहे? ए, बी, सी, डी कोणता आहे? यस, कमेंट करायचंय फास्ट. काय आहे आन्सर? ओमकार, सौरभ, भरतभूषण, पवन, ऑल. यस, बाकीचे हे कोॲग्युलंट्स आहेत का रे सगळे? फिल्टर ॲलम, यस, म्हणजेच फिल्टर ॲलम म्हणजेच ॲल्युमिनियम सल्फेट, कॉपरस, क्लोरिनेटेड कॉपरस, सोडियम ॲल्युमिनेट. यस, ऑल आर दी कोॲग्युलंट्स. यस, ऑल आर दी कोॲग्युलंट्स. 1 2 3 4. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट पण काढून ठेवा. हे सगळे कोॲग्युलंट्स आहेत मित्रांनो. ओके, नेक्स्ट, द स्लो मिक्सिंग टेक्निक आर दी कोॲग्युलंट्स. 1 2 3 4. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट पण काढून ठेवा. हे सगळे कोॲग्युलंट्स आहेत. प्लेयर आलेला आहे. रजनीकांत, यार नाव भारी आहे तुझं, रजनीकांत. प्रतीक, गौरी, निलेश कुमार. यस, नवीन, निलेश कुमार नवीन आलेले आहेत. यस यस, फ्लॉक्स बरोबर आहे. ओके, फ्लॉक्युलेशन इज द आन्सर, राईट आन्सर, बरोबर. फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन वरचे क्वेश्चन्स पाहूया. फिल्ट्रेशन प्रोसेस सुद्धा मी इथेच तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग आपण त्याच्यावरचे क्वेश्चन वाईज आपण एक्सप्लेनेशन पाहूया काय आहे ते. का तुम्हाला नोट्समधलं त्या ठिकाणी आम्ही काही हायलाईट पॉईंट सांगूया. पहिले काय करायला पाहिजे? नोट्समधून सांगू का स्लाईडवरून, की समजून सांगू? तुम्ही झोपण्यानं काढत एक्सप्लेनेशन करत असताना आहेत ना सगळे? यस, काय करायला पाहिजे? स्लाईडवरून एक्सप्लेन करू का डायरेक्ट समजून सांगू इथेच? डायरेक्ट ऑप्शन बी. अरे बापरे, कोण आहे? प्रियंका आन्सर देता. यस, बघा याबद्दल आपण स्लाइड्सवरून जाऊया, कारण मला काही व्हॅल्यूज ज्या आहेत, इफेक्टिव्ह साईज ऑफ द सँड,
किंवा त्या ठिकाणी रेट ऑफ फिल्ट्रेशन, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला शो करणं गरजेचं आहे. त्यामुळे बाय नोट्स आपण जाऊया. येस, मेजॉरिटी बाय नोट्स आहेत, आपण बाय नोट जाऊया. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 19ला पुन्हा यायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, मला आठवण करून द्या, क्वेश्चन नंबर 19वर यायचं आहे. ओके, आपण जाऊया नोट्सवरती. फिल्ट्रेशनचे नोट्स आपण पाहूया. हो, ओके. ओके, सो आपण फिल्ट्रेशन प्रोसेस ही आता आपण पाहणार आहे. बघा काय आहे फिल्ट्रेशन मध्ये. बघा मित्रांनो, फिल्ट्रेशन इट इज द प्रोसेस. फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू आपण काय करतो, जे काही रिमेनिंग फ्लॉक्स असतील, रिमेनिंग फ्लॉक्स जे फ्लॉक्युलेशन सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन नाही झाले, ते आता फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू रिमूव्ह होऊ शकतात. बॅक्टेरिया जे आहेत ते सुद्धा या सँड पार्टिकल्स जे दिसतात तिथे, सँड पार्टिकल्स यांच्या मधला जो व्हाईट स्पेस आहे त्यामध्ये जाऊन एंट्रॅप होतात किंवा सँड पार्टिकलच्या वरती जाऊन एंट्रॅप होतात. सो बॅक्टेरिया सुद्धा रिमूव्ह केले जातात. ऑर्गॅनिक मॅटर जे की बॅक्टेरियासाठीचं फूड आहे ते सुद्धा रिमूव्ह केलं जातं फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू. ओके. फाईन सस्पेंडेड पार्टिकल्स म्हणजे कोलाइड्स आणि डिझॉल्व्ड सॉलिड्स हे सुद्धा फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू रिमूव्ह केले जातात. सो दिस इज द मेन मोटिव्ह, मेन एम ऑफ द फिल्ट्रेशन. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, पाण्याची जी टर्बिडिटी आहे ती फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू आपण हटवतो. ओके, रिमूव्ह करतो. सेकंड आहे की फिल्ट्रेशन प्रोसेस इट इज इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग जिनिया वर्म डिजीज. हे मी तुम्हाला सांगितले आधी पण. आता यामध्ये मेकॅनिझम्स आहेत. एक मिनिट. इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठीचं मेकॅनिझम आहे. फिल्ट्रेशनचं मेकॅनिझम्स कोणते कोणते आहेत लक्षात ठेवा. मेकॅनिकल स्ट्रेनिंग, त्यानंतर होतं सेडिमेंटेशन, इलेक्ट्रोलिटिक ॲक्शन, बायोलॉजिकल ॲक्शन. आता हे मेकॅनिझम्स काय आहेत हे समजून सांगतो, फक्त लक्ष देऊन ऐका. फिल्ट्रेशनमध्ये मित्रांनो, फिल्ट्रेशनमध्ये सिंपल आपण काय करतो, ग्रॅव्हलचा एक त्या ठिकाणी सपोर्ट म्हणून असं लेअर असेल खाली बॉटमला. ग्रॅव्हल म्हणजे असे बिगर साईज ग्रॅव्हल्स असतात ते, आणि त्याच्यावरती सँड, फाईन सँड असते. ठीक आहे, आपण साईज किती असते वगैरे ते पुढे पाहूया. तर ही सँड आपण ॲज अ फिल्टरिंग मीडिया म्हणून प्रोव्हाइड करतो. कधी कधी विचारतात ग्रॅव्हलचं फंक्शन काय, तर ग्रॅव्हलचं फंक्शन आहे सपोर्टिंग मीडिया. ठीक आहे, सपोर्ट करणं हे त्याचं फंक्शन आहे. आणि सँडचं फंक्शन काय, फिल्टरिंग हे सँडचं फंक्शन आहे. तर हे लक्षात ठेवा. सिमिलरली आपण ह्यामध्ये काय करतो की ज्या वेळेस रॉ वॉटरला ह्या सँड थ्रू ज्यावेळेस पास करणार, तर रॉ वॉटरमधले असणारे इम्प्युरिटीज एकतर सँडच्या मध्ये अडकणार है ना, किंवा सँडच्या टॉप सरफेसवरती अडकणार आहे. त्या सँडच्या वरती आणि इथं जो स्पेस आहे एकतर त्यामधून पासच नाही होणार. ठीक आहे, वॉटर तर पास होऊन जाईल, पण त्यामधले असणारे जे इम्प्युरिटीज आहे ते वरती तसेच अडकणार. किंवा इथं मध्ये कुठेतरी हे जे व्हाईट स्पेस आहे ना, त्यामध्ये हे इम्प्युरिटीज जे आहेत अडकतात. ओके, किंवा एकतर या सँडच्या लेअरच्या वरती जाऊन अडकतात. ठीक आहे, हे सगळे इम्प्युरिटीज मी तर हे जे रेडने दाखवतात, रेड कलर, सगळे इम्प्युरिटीज आहेत. किंवा इथे मध्ये व्हाईट स्पेसेसमध्ये जाऊन एंट्रॅप होत असतात. ठीक आहे, इम्प्युरिटीज. आणि वॉटर जे आहे, वॉटर या ठिकाणी ह्या सँड लेयर्समधून हे वॉटर जे आहे एंटर करेल. ठीक आहे, आणि ह्या ग्रॅव्हल लेयर्समधून खाली पास होईल. आपल्याला फिल्टर्ड वॉटर मिळणार आहे, परंतु त्यामधले इम्प्युरिटीज रॉ वॉटरमधले तसेच राहतील. ओके, एंटर इनलेटला रॉ वॉटर होतं, एक्झिटला फिल्टर्ड वॉटर मिळालेलं आहे. सो दिस इज फिल्ट्रेशन. आता त्यामध्ये काही मेकॅनिझम्स आहेत, म्हणजे मेकॅनिझम म्हणजे कशा प्रकारे ते इम्प्युरिटीजला रिमूव्ह करत असतात. सो वेगवेगळे मेकॅनिझम आहे आणि प्रत्येक मेकॅनिझम प्रत्येक टाईपच्या फिल्ट्रेशनमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, सगळे मेकॅनिझम्स आपल्याला बघायला मिळणार आहे. स्लो सँड असू द्या किंवा रॅपिड सँड असू द्या, सगळे मेकॅनिझम्स होत असतात. सो बघा मित्रांनो, पहिलं मेकॅनिझम काय आहे, मेकॅनिकल स्ट्रेनिंग. ठीक आहे, पहिलं मेकॅनिझम जे आहे दॅट इज मेकॅनिकल स्ट्रेनिंग. सो इथं मी मेकॅनिकल स्ट्रेनिंग सांगतोय, लक्ष देऊन ऐका. बघा मित्रांनो, इथं त्या ठिकाणी एक असं सँडचा पार्टिकल आहे. ओके, सँडचा पार्टिकल आहे. हा सँडच्या पार्टिकलवरती काहीतरी एक त्या ठिकाणी इम्प्युरिटी येईल आणि ही इम्प्युरिटी ह्या सँडच्या पार्टिकलच्या वरती अडकणार आहे. ठीक आहे, सँडच्या पेक्षा ह्या इम्प्युरिटीची साईज जास्त असते, तर ती वरती अडकेल. ठीक आहे, तर ही अडकलेली आहे इम्प्युरिटी. काय होतंय की सँड पार्टिकलच्या वरती ही इम्प्युरिटी जी आहे, त्यामुळे इम्प्युरिटीला जरा वेगळ्या कलरने शो करतोय.
ठीक आहे, हे इम्प्युरिटी आहे. सो नवीन नवीन इम्प्युरिटीज आहे ना, ज्यावेळेस आपण वॉटर पास करतोय स्लो सँडमध्ये, 8 तास, 10 तास, 12 तास, 24 तास आपण सँडमधून वॉटर कंटिन्युअसली पास करत चाललोय. ठीक आहे. सो 24 तास झाले, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, कंटिन्युअस आपण वॉटर पास करत चाललोय. वॉटर जे आहे सँड बेडमधून पास होत आहे, परंतु इम्प्युरिटी जे आहे सँडवरती येऊन त्या ठिकाणी अडकत चाललेली आहे, सँडच्या लेअरच्या वरती येऊन अडकत आहे. काय होत आहे की नवीन नवीन इम्प्युरिटीज येऊन यावरती, ह्या जुन्या इम्प्युरिटीवरती आहे ना, ही जी पहिली आहे ती फर्स्ट इम्प्युरिटी होती. फर्स्ट टाइम ज्यावेळेस रॉ वॉटर पास केलं तर सँडच्या वरती अडकलेली ही पहिली इम्प्युरिटी आहे. ही त्या ठिकाणी 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसानंतर ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इथं अडकत आहेत. हे थर्ड आहे ना, हे फोर्थ, फिफ्थ, अशा ह्या नवीन नवीन इम्प्युरिटीज येत आहेत. ओके. तर काय होतं, जी फर्स्ट इम्प्युरिटी जी आहे ना, फर्स्ट टाइम जी त्या ठिकाणी सँडच्या वरती येऊन अडकली होती, ह्या इम्प्युरिटीची साईज, ह्या वरच्या ज्या इम्प्युरिटीजमुळे काय होणार आहे, जी फर्स्ट इम्प्युरिटी आहे त्याची साईज रिड्यूस होते. ठीक आहे. ही जी साईज आहे याची साईज काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. तो हा सँडचा पार्टिकल तर सेम आहे. ठीक आहे. परंतु या सँड पार्टिकलच्या वरती हा जो इम्प्युरिटी जी आहे फर्स्ट इम्प्युरिटी, त्याची साईज जी आहे ती रिड्यूस होईल. ओके. इट विल रिड्यूस. आणि साईजचं रिडक्शन होणे, द चेंज इन साईज इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. सो याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल स्ट्रेनिंग. सो एकतर पार्टिकलचं ओव्हरलोडिंग होण्यामुळे जे नवीन जे ओल्ड पार्टिकल आहे त्याची साईज जी रिड्यूस होते त्याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल स्ट्रेनिंग. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, वॉटरचा जो फोर्स आहे ना पार्टिकलच्या वरती, वॉटर आहे ना, जे काही रॉ वॉटर आहे ते पार्टिकल जे सँडवरती आहे त्याच्यावरती वॉटर पडत आहे. सो वॉटरच्या फोर्समुळे पण पार्टिकलची साईज रिड्यूस होत आहे. सो पार्टिकलची साईज रिड्यूस होणे याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल स्ट्रेनिंग. इम्प्युरिटीची साईज रिड्यूस होते ड्यू टू द फोर्स ऑफ वॉटर और ड्यू टू द न्यू इम्प्युरिटीज, ड्यू टू द लोडिंग ऑफ द न्यू इम्प्युरिटीज. सो याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल स्ट्रेनिंग. ठीक आहे. त्याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल फोर्सेसमुळे साईज रिड्यूस होते, सो त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल स्ट्रेनिंग. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन म्हणजे काय बघा मित्रांनो, सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये पुढे डायग्राम थ्रू एकदा पाहूया आपण. बघा इथे ही मेकॅनिकल स्ट्रेनिंग शो केलेली आहे. ठीक आहे. रिडक्शन इन द साईज ऑफ द इम्प्युरिटीज. ओके. इथं शो केलेले आहे. जी की त्या ठिकाणी सेडिमेंटेशन म्हणजे काय बघा, सेम जसं मी म्हटलं की पार्टिकल्स आहे ना, पार्टिकल्स जे आहेत, ठीक आहे, रॉ वॉटरमध्ये जे सँड पार्टिकल्स आहेत, या सँड पार्टिकलच्या मध्ये सँड पार्टिकल्स आहेत, रॉ वॉटरमधले असणारे जे काही चार्ज्ड पार्टिकल्स असतील, पहिले त्या ठिकाणी रॉ वॉटरमध्ये समजून घ्या नेगेटिव्ह पार्टिकल्स आले. ठीक आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह पार्टिकल्स आले वॉटरमधल्या, कॅटायन्स, अनायन्स. हे काय करतील, ह्या सँड पार्टिकलच्या वरती जाऊन त्या ठिकाणी एक लेअर फॉर्म करतील. या लेअरला आपण म्हणत असतो इंटर पार्टिकल ब्रिजिंग. ठीक आहे. जे काही डिझॉल्ड केमिकल्स असतात ना, केमिकल्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात. जसं की तुम्ही सोडियम क्लोराईड पाहिला, NaCl, तर त्याला Clला मायनस चार्ज असेल, सोडियमला पॉझिटिव्ह चार्ज असेल. सो सोडियमचे पॉझिटिव्ह चार्ज है ना, क्लोरीनचे त्या ठिकाणी नेगेटिव्ह चार्ज, असे सगळे ते पार्टिकल जे चार्ज जे आहेत हे सँड पार्टिकल्सवरती आलेले दिसतात. तर त्याला इंटर पार्टिकल ब्रिजिंग मेकॅनिझम म्हणतो. हे सगळे पार्टिकल ज्यावेळेस असा इंटर पार्टिकल ब्रिज फॉर्म करतात, आफ्टर सर्टन टाइम काय होणार आहे, हा ब्रिज जो आहे नंतर त्या ठिकाणी काय कोलॅप्स होईल. याला आपण म्हणतो असतो फॉर्मिंग ऑफ द फ्लॉक्स अँड सेकंडरी सेडिमेंटेशन सेटलिंग. ओके. काय होत आहे, हे जे फ्लॉक्स जे आहेत ते नंतर काय होतात, प्रेसिपिटेट जो आहे तो त्या ठिकाणी सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होतो. सेम तसाच इथे बी काय होतात, हे इंटर पार्टिकल ब्रिज फॉर्म करतील पार्टिकल्स सँड पार्टिकलच्या वरती आणि नंतर सेटल डाऊन होत असतात. सो याला आपण म्हणत असतो सेडिमेंटेशन मेकॅनिझम. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज द सेडिमेंटेशन मेकॅनिझम. थर्ड आहे इलेक्ट्रोलिटिक ऍक्शन. इलेक्ट्रोलिटिक ऍक्शन म्हणजे काय, की आपण काय करतो, सँड पार्टिकलला चार्ज करतो. कॅथोड आणि एनोड जे आहेत इलेक्ट्रोड्स, त्याने आपण चार्ज करतो, जेणेकरून सँड पार्टिकल जर चार्ज असतील तर इम्प्युरिटीवरती समजून घ्या पॉझिटिव्ह चार्ज आहे, अँड सँड पार्टिकलला आपण चार्ज दिला निगेटिव्ह चार्ज, तर या निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जच्या ऍक्शनमुळे जो इम्प्युरिटी आहे ती न्यूट्रलाइज होत असते. किंवा सँड पार्टिकलला आलाय पॉझिटिव्ह चार्ज आणि इम्प्युरिटी आली निगेटिव्ह चार्जवाली, तर हा जो निगेटिव्ह पॉझिटिव्हमुळे काय होणार आहे, न्यूट्रलाइज होणार आहे चार्ज इम्प्युरिटीचा, तर ती काय होईल त्या ठिकाणी सेटल डाऊन होईल किंवा ते एनट्रॅप होणार आहे. ओके. सो हे त्या ठिकाणी थर्ड मेकॅनिझम आहे. फोर्थ, व्हेरी मोस्ट न्यूट्रलाइज होणार आहे चार्ज इम्प्युरिटीचा, तर ती काय होईल त्या ठिकाणी सेटल डाऊन होईल किंवा ते एनट्रॅप होणार आहे. ओके. सो हे त्या ठिकाणी थर्ड मेकॅनिझम आहे. फोर्थ, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट
मेकॅनिझम द बायोलॉजिकल मेटाबॉलिझम. आता बायोलॉजिकल मेटाबॉलिझम म्हणजे काय बघा, आपण काय करतोय, फिल्ट्रेशन जे आहे कॅरी आउट करतोय कंटिन्युअसली. ठीक आहे, फिल्ट्रेशन जे आहे कंटिन्युअसली कॅरी आउट करतोय, आणि फिल्ट्रेशन कंटिन्युअसली कॅरी केलं की काय होत आहे, कंटिन्युअसली फिल्ट्रेशन कॅरी केल्यामुळे वॉटरमधले असणारे इम्प्युरिटीज जे आहे ते सँड पार्टिकल्समधले प्रत्येक व्हाईट स्पेसमध्ये जाऊन अडकतील. प्रत्येक व्हाईट स्पेसमध्ये अडकल्याने असं त्या ठिकाणी 12 तास 15 तास असं कंटिन्युअस फिल्ट्रेशन झाल्यावरती प्रत्येक सँड पार्टिकलमधले जी व्हाईट स्पेस आहे ती फिलअप झाली, आणि हे फिल झाल्यामुळे एक लेअर फॉर्म झाला किंवा एक स्किन फॉर्म झाली, ज्याला आपण म्हणतो असतो डर्टी स्किन, किंवा त्याला तुम्ही म्हणता स्मूच डेक. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज स्मूच डेक. हां, तर या स्मूच डेकमुळे काय होत आहे, या स्मूच डेकमध्ये काय झालेलं आहे, ह्या जो डर्टी स्किन आहे यामध्ये बॅक्टेरियाज पण आहेत. ओके, बॅक्टेरियाज पण या, मग ते काय करतात, त्यांच्या आजूबाजूला जी इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटीमध्ये असणारे जे ऑर्गॅनिक, म्हणजे जे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत त्याला कन्झ्युम करण्याचं काम करतात. ओके, सो बॅक्टेरियाज काय करतील, या सँड पार्टिकलच्या मध्ये प्रेझेंट असणारी जी ऑर्गॅनिक इम्प्युरिटी आहे तिला कन्झ्युम करायचं काम करतात. एक पॉईंट असा येतो, ठीक आहे, सर्टन हावर्स नंतर काय होतं, एक पॉईंट असा येतो की या बॅक्टेरियाजला फूड भेटत नाही. म्हणजे बॅक्टेरिया सुद्धा डेफिशियन्सी ऑफ द फूडमुळे काय होतात, त्या ठिकाणी त्यांची डेथ होत असते. ठीक आहे, बॅक्टेरिया काय होतात, त्यांना फूड भेटलं नाही की त्यांची डेथ होत असते. बॅक्टेरियाज पण डेड झाले आणि ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा रिमूव्ह झालेलं आहे. सो ह्या मेकॅनिझममुळे आपण बॅक्टेरियाज आणि ऑर्गॅनिक मॅटर दोन्हीही रिमूव्ह करू शकतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज डर्टी स्किन और स्मच डेक. हा जो लेअर फॉर्म झाला आहे आणि यामुळे जे बॅक्टेरियाज वगैरे रिमूव्ह होतात, ह्या मेकॅनिझमला आपण म्हणत असतो बायोलॉजिकल मेटाबॉलिझम. ठीक आहे, लक्षात ठेवा, बायोलॉजिकल मेटाबॉलिझम याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, यावरती क्वेश्चन्स बऱ्याच वेळेस येतात, कधी कधी विचारतात या मेकॅनिझमवर कोणती त्या ठिकाणी फिल्ट्रेशन आहे जी इम्प्युरिटीजला रिमूव्ह करते. सो मोस्टली स्लो सँड फिल्ट्रेशन प्रोसेस. ठीक आहे, रॅपिड सँडमध्ये पण हे मेकॅनिझम असतं, पण त्यामध्ये टिकत नाही कारण आपण बॅक वॉशिंग करतो रॅपिड सँड फिल्ट्रेशनमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, स्लो सँड फिल्ट्रेशनमध्ये जे इम्प्युरिटीचं रिमूव्हल होत असतं, ठीक आहे, बायोलॉजिकल मेटाबॉलिझममध्ये ते स्मोच डेकमुळे होत असतं. तर म्हणून विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज वर्किंग ऑन द स्मोच डेक और डर्टी स्किन मेटाबॉलिझम, दॅट इज स्लो सँड फिल्टर्स. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन्स येतात. इथे त्याची थिअरी दिलेली आहे. स्वतः हा डर्टी स्किन किंवा हा जो डर्टी लेअर जो आहे काही तासानंतर फिल्टर बेडवरून आपण मेकॅनिकल स्क्रॅपिंगने रिमूव्ह करतो. ठीक आहे, काही तासानंतर रिमूव्ह करतो, पुन्हा रॉ वॉटर ॲड होतं, पुन्हा रॉ वॉटरला 10-15 तास झाले की पुन्हा डर्टी स्किन फॉर्म होतो, पुन्हा बॅक्टेरियाज फूड कन्झ्युम करतात, बॅक्टेरियाला फूडची डेफिशियन्सी होते, पुन्हा बॅक्टेरिया डेड होतील, बॅक्टेरिया डेड झाले की आपण मेकॅनिकल स्क्रॅपिंग करतो, फिल्टर बेडला क्लिनिंग करतो. मेकॅनिकल स्क्रॅपिंग म्हणजे काय, फिल्टर बेड क्लीन करणे, पुन्हा रॉ वॉटर ॲड करायचं. ओके, ही प्रोसेस सुरूच राहते. सो दिस इज अबाउट दी फिल्ट्रेशन मेकॅनिझम्स. आता टाइप्स ऑफ फिल्टर इथे दिलेले आहेत. ठीक आहे, इथे टाइप्स ऑफ फिल्टर दिलेले आहेत. हे ग्रॅव्हिटी फिल्टर आहेत मित्रांनो. ग्रॅव्हिटी फिल्टरमध्ये स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्टर्स असतात. ओके, ग्रॅव्हिटी फिल्टरमध्ये कोणते असतात, स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्टर्स. आणि प्रेशर फिल्टर आहे नेक्स्ट टाइप ऑफ फिल्टर. प्रेशर फिल्टरमध्ये आपण काय करतो, आर्टिफिशियल प्रेशर प्रोव्हाइड करतो. आता ग्रॅव्हिटी फिल्टर पहिले समजून घेऊया काय असतं. सँडच्या वरती इथं सँड दिलेली 90 सेंटीमीटर डेप्थ असते सँड लेअरची. स्लो सँडमध्ये 90 to 110 सेंटीमीटर ही डेप्थ असते सँड बेडची. लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन आहे. ओके, आणि खाली ग्रॅव्हल्स आहेत, 60 सेंटीमीटरचा वगैरे लेअर असतो. सो 90 सेंटीमीटर जेवढी सँड डेप्थ आहे तितकंच आपण वॉटरला हेड अवेलेबल करून देतो. है ना, इथे जे हे रॉ वॉटर आहे, वॉटरला हेड कवर अवेलेबल करून द्यायचं आहे कारण सँड पार्टिकल्स काहीतरी रेजिस्टन्स ऑफर करताय. तर सँड पार्टिकल्स मधून पास होण्यासाठी काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड असेल, आणि ही एनर्जी जी आहे वॉटरला आपण ही जी हाईट अवेलेबल करून देतो त्याने मिळत असते. सो वॉटरला हेड अवेलेबल करून दिलेला आहे इथे. जेवढी सँडची डेप्थ आहे तितकंच त्या ठिकाणी वॉटरला हेड अवेलेबल करून देतो. आणि बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी वॉटर काय करेल, या सँड लेअर्समधून पास होईल आणि इम्प्युरिटीज सँड लेअरच्या मध्ये एंट्रॅप होतील आणि फिल्टर्ड वॉटर आपल्याला बाहेर मिळणार आहे. सो ह्या प्रिन्सिपलला बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी वॉटर या सँड मधून पास होत आहे, याला आपण म्हणत असतो या ठिकाणी ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशन, याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, वॉटर डिराइव्स एनर्जी टू ओव्हरकम द रेजिस्टन्स बाय सँड पार्टिकल्स बाय वेट ऑफ वॉटर. त्यामुळे त्याला ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशन म्हणतो. आणि या ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशनमध्ये स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्ट्रेशन येत असतात. ओके, हे लक्षात ठेवा. प्रेशर फिल्टरमध्ये आता जसं इथे हे वॉटरला हेड अवेलेबल करून द्यायचं, तर जितका हेड तितकीच एनर्जी, बरोबर. जितका वॉटरला आपण हाईट प्रोव्हाइड करून देणार तितकंच वॉटरला एनर्जी मिळेल सँड पार्टिकल्स मधून फ्लो होण्यासाठी. म्हणजे आपल्याला फिल्टर्ड वॉटर फार कमी मिळेल, है ना.
जर इन केस आपण वॉटरला खूप जास्त हेड अवेलेबल करून द्यायचं असेल, म्हणजे आपल्याला खूप जास्त फास्टली आपल्याला फिल्टर्ड वॉटर मिळेल, म्हणजे रेट ऑफ फिल्ट्रेशन मिळेल, तर आपल्याला खूप जास्त हाईट अवेलेबल करून द्यावी लागेल, बरोबर. म्हणून आपण काय करतो, आता खूप जास्त हाईट वॉटरला अवेलेबल करून द्यायची असेल तर खूप जास्त सँडची पण लेअर वाढवावी लागेल. म्हणून आपण काय करतो, आर्टिफिशियली वॉटरला प्रेशराईज करतो. हेड अवेलेबल करून देण्यापेक्षा वॉटरला आर्टिफिशियली प्रेशराईज करतो. मोस्टली इंडस्ट्रीजमध्ये होत असतं प्रेशर फिल्टर्स. सो याला आपण होत असतो प्रेशर फिल्टर्स. ओके, आर्टिफिशियली आपण वॉटरला हेड अवेलेबल करून देत असतो. ओके, समजलंय. नेक्स्ट, सिंगल मीडिया, ड्युएल मीडिया आणि मल्टीमीडिया फिल्टर्स. हे सँडचे लेयर्समध्ये आपण सिंगल मीडिया म्हणजे एकच सँडचा लेअर आहे, एकच टाईपची सँड वापरली, सिलिका सँड. समजून घ्या, आपण सिलिका सँड, अँथ्रासाइट सँड हे दोन सँड जर वापरल्या फिल्टरिंग मीडियामध्ये तर त्याला आपण म्हणतो ड्युएल मीडिया फिल्टर. आणि मल्टीमीडिया फिल्टर म्हणजे सिलिका सँड, अँथ्रासाइट सँड पण आहे आणि अजून त्या ठिकाणी दोन टाईपचे सँड आहेत. ठीक आहे, सो याला आपण मल्टीमीडिया, दोनपेक्षा जास्त जर सँडचे लेयर्स असेल तर मल्टीमीडिया फिल्टर्स म्हणतात. ओके, सो नेक्स्ट पाहूया. हां, इथे दिलेले आहेत. आता बघा मित्रांनो, हे स्लो सँड बद्दलची माहिती आहे. नंबर ऑफ एक्झाम्समध्ये स्लो सँड फिल्ट्रेशनच्या बद्दलचं जे थेरॉटिकल पॉइंट्स, जे त्या ठिकाणी व्हॅल्यूज आपण इथे पाहतोय, त्यावर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे. कोणतीही एक्झाम द्या, जेई, एमपीएससी, गेट, IAS, SSC, जेई, एनी एक्झाम यू कॅन गिव्ह फ्रॉम दिस थेरॉटिकल पॉइंट. याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे, याच्या बाहेर जाणार नाही. ओके, आपण पाहूया काय. बघा, फिल्टर मीडिया काय यूज करतो स्लो सँडमध्ये, सँड ॲज अ फिल्टर मीडिया यूज करतो. आता सँडला रिप्रेझेंट करणारा जो फर्स्ट पॅरामीटर आहे तो आहे D10 ना. हा D, कॅपिटल D टू द बेस 10, हा काय आहे, हा पॅरामीटर आहे. हा रिप्रेझेंट करतो, काय रिप्रेझेंट करतो, इफेक्टिव्ह साईज ऑफ द सँड पार्टिकलला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, सँडची जी इफेक्टिव्ह साईज आहे ती D10 ने रिप्रेझेंट केल्या जाते. आणि स्लो सँड फिल्टर बेडमध्ये जी सँड आपण यूज करतो त्याची इफेक्टिव्ह साईज असते 0.2 मिलीमीटर टू 0.3 मिलीमीटर, इथे दिलेली आहे. त्यानंतर हे काय आहे की जे वॉइड्स कमी असल्यामुळे स्लो सँड बेडमध्ये जी वॉइड्स आहेत, सँड पार्टिकल्सची जी इफेक्टिव्ह साईज आहे ती फार कमी आहे. इफेक्टिव्ह साईज कमी आहे तर एफिशियन्सी जास्त मिळेल. ओके, सो इथं स्लो सँड फिल्ट्रेशन प्रोसेस इथं समजून सांगतोय, लक्ष देऊ नये का. इनलेट वॉल आहे, हा आपण ओपन करणार इनलेट वॉल, रॉ वॉटर एंटर करेल या चेंबरमध्ये. रॉ वॉटर या सँडच्या वरती इथं दिसते, सँड बेडमधून पास करेल, ग्रॅव्हलमधून पास करेल, फिल्टर्ड वॉटर इथं बाहेर येईल आउटलेटमधून. जे स्लो सँड झालं की डिसइन्फेक्शनसाठी जाईल. सो आता यामध्ये इम्प्युरिटीज फक्त या स्लो सँडमध्ये अडकलेले आहेत. ओके, सँडमध्ये अडकलेले आहेत. ठीक आहे, इथं दिलेलं आहे. नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी, हा सेकंड पॅरामीटर आहे. कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी आपल्याला सांगत असते ग्रेडेशन ऑफ द सँड पार्टिकल्स. जसं की ते दिलेलं आहे की जो कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी जो आहे हा 3 to 5च्या रेंजमध्ये असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी CU ची जी व्हॅल्यू आहे ही 3 to 5 असते. स्लो सँड फिल्टरसाठी एक्झाममध्ये डायरेक्टली विचारतात. ओके, हां, जर त्या ठिकाणी D10 हा लेस आहे स्लो सँड फिल्टरचा कम्पेअर्ड विथ रॅपिड सँड फिल्टर, आणि जो काही त्या ठिकाणी CU ची व्हॅल्यू आहे ही मोर असते स्लो सँड फिल्टरची. ओके, कम्पेअर्ड विथ दॅट रॅपिड सँड फिल्टरची. आता हे जे आहे स्लो सँड फिल्टर जो आहे हा युटिलाइज करतो रॉ वॉटर फ्रॉम द सोर्स और सेटल्ड वॉटर फ्रॉम द प्लेन सेडिमेंटेशन. लक्षात ठेवायचं आहे, प्लेन सेडिमेंटेशन झाल्यानंतर आपण कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन करतो, बरोबर. सो ज्यावेळेस आपण स्लो सँड फिल्ट्रेशन करत असतो, यूज करत असतो, त्यावेळेस प्लेन सेडिमेंटेशन झाल्यानंतरच वॉटर स्लो सँड बेडमधून पास करायचं. ठीक आहे, फ्लॉक्युलेशन, कोॲग्युलेशन झालेलं वॉटर आपण स्लो सँडमधून पास करत नाही. त्याचं रिझन असं आहे की फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर वॉटरची टर्बिडिटी मॅक्सिमम असते आणि हे त्या ठिकाणी क्लॉग होऊन जाईल स्लो सँड बेडमधून पास करायचं झालं तर. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, स्लो सँड फिल्ट्रेशनमध्ये एकतर डायरेक्टली जे रिव्हरपासून, जे सोर्सपासून आलेलं वॉटर आहे ते डायरेक्टली स्लो सँड फिल्ट्रेशनमधून पास करतो, किंवा फिल्ट्रेशन करायचं असेल स्लो सँड फिल्ट्रेशन तर प्लेन सेडिमेंटेशन झाल्यानंतरचं जे वॉटर आहे ते आपण पास करत असतो. ठीक आहे, तर यावर पण क्वेश्चन येतात. ठीक आहे, इथे दिलेलं आहे. ठीक आहे, हा पॉईंट. ओके, नंतर डेप्थ ऑफ द फिल्टर, ह्या फिल्टरची डेप्थ किती असते तर 2.5 to 3.5 मीटर असते. ठीक आहे, लक्षात ठेवा. ग्रॅव्हलचं फंक्शन काय, सपोर्टिंग. ओके, नेक्स्ट, एरिया ऑफ द फिल्टर किती असतो 100 मीटर स्क्वेअर टू अप टू 2000 मीटर स्क्वेअर, इतका मोठा त्या ठिकाणी एरिया लागणार आहे. ओके, इथे हे ही स्लाइड कट करूया. 200/10 पाहिजे तिथे. ओके, हां, डेप्थ ऑफ द सँड,
म्हणून हे एरिया जास्त लागतं म्हणून सिटी एरियाजमध्ये यूज करत नाही स्लो सँड, बरोबर. डेप्थ ऑफ द सँड मीडियम, आता हेही लक्षात ठेवा. डेप्थ ऑफ द सँड मीडियम इज 90 सेंटीमीटर टू 110 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा. 90 ते 110 सेंटीमीटर इतकं त्या ठिकाणी डेप्थ असते सँड बेडची. ओके. त्यानंतर फ्रेशली क्लीन्ड फिल्टर जे आहे त्याचा हेड लॉस ज्यावेळेस 10 ते 15 सेंटीमीटर होतो तेव्हा आपण नवीन सँड त्या ठिकाणी ऍड करतो. ओके. नेक्स्ट, फॉर क्लिनिंग ऑफ द फिल्टर आपण काय करतो, क्लिनिंग ऑफ फिल्टर म्हणजे जे स्लो सँड फिल्टरमध्ये जी ओल्ड सँड असेल तिला आपण क्लिनिंग करायचं. म्हणजे काय करायचं, 1.5 टू 3 सेंटीमीटरचा जो टॉप लेअर आहे त्याचं स्क्रॅपिंग करायचं, मेकॅनिकल स्क्रॅपिंगने. लक्षात ठेवा. विचारतात क्लिनिंग ऑफ स्लो सँड फिल्टर इज डन बाय मेकॅनिकल स्क्रॅपिंग. क्लिनिंग ऑफ रॅपिड सँड फिल्टर इज डन बाय बॅक वॉशिंग. ठीक आहे. रॅपिड सँड फिल्टरमध्ये बॅक वॉशिंग करायचं, स्लो सँड फिल्टरमध्ये मेकॅनिकल स्क्रॅपिंग करायचं असतं. ठीक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. झालेलं आहे. हां, फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग स्लो सँड फिल्टरमध्ये जी फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग आहे ती 1 to 3 months इतकी असते. ओके. एफिशियन्सी, हां, फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग स्लो सँड फिल्टरमध्ये जी मटेरियल रिमूव्हल एफिशियन्सी जी आहे सगळ्या टाईपच्या फिल्टरपेक्षा स्लो सँड फिल्टरची बॅक्टेरियल रिमूव्हल एफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. 98 to 99% इतकी आहे. कधी कधी 99% पेक्षा जास्त मिळते जर प्री क्लोरिनेशन आधी केलं असेल तर. ओके. बॅक्टेरियल रिमूव्हल एफिशियन्सी किती आहे स्लो सँड फिल्टरेशनची, 98 to 99% इतकी आहे. रॅपिड सँड फिल्टरची 70 to 80% किंवा 85% पर्यंत जाते, परंतु रॅपिड सँडची बॅक्टेरियल एफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. ओके. सो इथे हे लक्षात ठेवा. स्लो सँड फिल्टर जे आहे आपण अवॉइड करतो. ठीक आहे. स्लो सँड फिल्टर अवॉइड करतो ज्यावेळेस वॉटरची टर्बिडिटी मोर दॅन 50 युनिट्स आहे. ठीक आहे. यावर आपल्याला एक MCQ क्वेश्चन पण बघायला मिळेल पुढे. ठीक आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस वॉटरची टर्बिडिटी रॉ वॉटरची 50 युनिटपेक्षा जर जास्त असेल तर आपण स्लो सँड फिल्ट्रेशन करत नाही. ओके, अवॉइड करतो. हां, रेट ऑफ फिल्ट्रेशन ते दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट, हां, सुटेबल फॉर स्मॉल विलेजेस. ओके, दिलेलं आहे माहिती. गेटमध्ये कधी कधी नंबर ऑफ फिल्टर्स विचारतात. इथे दिले आहे नंबर ऑफ फिल्टर्स आणि त्यांचा एरिया. प्रेशर फिल्टर्स बघा. आता हे सगळे जे फिल्टर्स आहेत पुढे मी इथे दिलेले आहे. एक काम करतोय, नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. हां, इथे हां, प्रेशर फिल्टर्स किंवा मल्टीमीडिया फिल्टर, ड्युअल मीडिया फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर अँड स्लो सँड फिल्टर त्यांचे रेट ऑफ फिल्ट्रेशन इथे दिलेले आहेत. सगळ्यात जास्त कोणाचा आहे, प्रेशर फिल्टरचा आहे. 15,000 लिटर पर हवर पर मीटर स्क्वेअर सगळ्यात जास्त रेट ऑफ फिल्ट्रेशन आपल्याला प्रेशर फिल्टरचा बघायला मिळतो. ओके. स्लो सँड फिल्टर सगळ्यात कमी 100 ते 200. त्यानंतर रॅपिड सँड फिल्टर 3000 ते 6000. ड्युअल मीडिया 9000 ते 11000. मल्टीमीडिया 10000 ते 12000 लिटर पर हवर पर मीटर स्क्वेअर. हे सगळे रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे. व्हॅरियस एक्झाममध्ये विचारला जातात रेट ऑफ फिल्ट्रेशन किती आहे ते इथं दिलेली आहे व्हॅल्यू. ओके. याचा सिक्वेन्स पण विचारला तर लक्षात ठेवा. प्रेशर फिल्टर सगळ्यात जास्त, त्यानंतर मल्टीमीडिया फिल्टर, त्यानंतर ड्युअल मीडिया फिल्टर, रॅपिड सँड आणि स्लो सँड इथे दिलेलं बघा. ऑर्डर ऑफ फिल्ट्रेशन. ठीक आहे. IAS गेटमध्ये हे एक्झाममध्ये विचारला गेलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सिंगल मीडिया फिल्टर म्हणजे काय, फक्त सिलिका सँड यूज केली गेली. बघा इथे जर असं दाखवलंय, जसं इथं मी आता सिलिका, गार्नेट, अँथ्रासाइट असे तिन्ही सँड लेअर वापरलेत तर हा झाला मल्टीमीडिया फिल्टर ग्रॅव्हलच्या वरती. ठीक आहे. तिन्ही सँड वापरले. जर इन केस ग्रॅव्हलच्या वरती फक्त सिलिका सँड असेल तर सिंगल मीडिया फिल्टर, ग्रॅव्हलच्या वरती सिलिका सँड आणि अँथ्रासाइट असेल तर ड्युअल मीडिया फिल्टर, ग्रॅव्हलच्या वरती सिलिका, गार्नेट, अँथ्रासाइट अशा 3 सँड्स वापरल्या तर त्याला आपण म्हणणार मल्टीमीडिया फिल्टर. ओके, हे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट, अजून एक नोट पॉईंट आहे इथे. ही जी स्लो सँड फिल्ट्रेशन आहे इट इज हॅव्हिंग अ व्हेरी स्लो रेट ऑफ फिल्ट्रेशन अबाउट 1/30th ऑफ द रॅपिड सँड फिल्ट्रेशन. म्हणजे हा जो रेट ऑफ फिल्ट्रेशन ना 100 आहे ना, या 3000 पेक्षा किती आहे, 1/30th आहे रॅपिड सँड फिल्ट्रेशनच्या, 1/30th आहे स्लो सँड फिल्ट्रेशनचा रेट ऑफ फिल्ट्रेशन. हे लक्षात ठेवा. किंवा उलट सांगायचं झालं तर रॅपिड सँड फिल्ट्रेशनचा रेट ऑफ फिल्ट्रेशन जो आहे हा 30 टाइम्स मोर आहे दॅन दॅट ऑफ द स्लो सँड फिल्टर. हे लक्षात ठेवा. ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट, आता इथे रॅपिड सँड दाखवलंय बघा. रॅपिड सँड फिल्ट्रेशन मध्ये इथं अरेंजमेंट मी शो केलेली आहे. काय असतं इथं सिम्पली सांगतो. पहिले आपण काय करतो, वॉल ओपन करणार, हा गेट वॉल, रॉ वॉटर एंटर करेल. इथं फक्त थोडी अरेंजमेंटमध्ये चेंज आहे. इथे वॉश वॉटर ट्रक पण असतात, ते कशासाठी आहे पुढे सांगतो. रॉ वॉटर एंटर करेल, सँड बेडमधून इम्प्युरिटी अडकेल, ग्रॅव्हलमधून पास होईल आणि जे काही त्या ठिकाणी वॉटर आहे त्या ठिकाणी हे फिल्टर्ड वॉटर डिसइन्फेक्शनसाठी पुढे जाईल.
अरेंजमेंटमध्ये चेंज काय आहे बघा. एकदा त्या ठिकाणी हे वॉटर फिल्टर करून झालं की काही इम्प्युरिटीज अडकतील. मग इम्प्युरिटीज अडकण्यासाठी आपण मेकॅनिकल स्क्रॅपिंग करत नाही. का बरं? कारण याचं रिझन काय आहे बघा. जी की स्लो सँड होती त्याची साईज फार स्लो, त्या ठिकाणी स्लो सँड फिल्टरची जी साईज आहे, सँडची साईज जी आहे सँड पार्टिकलची, ती फार मायन्यूट असल्यामुळे फाईन पार्टिकल्स होते स्लो सँडचे, आणि त्यामुळे काय व्हायचं, इम्प्युरिटीज त्याच्या वरतीच अडकायचे. इथे जे आहे रॅपिड सँड फिल्टरमध्ये वेगवेगळ्या साईजेसचे पार्टिकल्स असतात. ठीक आहे, सँडचे जे पार्टिकल्स आहेत ना वेगवेगळ्या साईजेसचे, म्हणजे पुअरली ग्रेडेड सँड आहे. ठीक आहे, तिथं युनिफॉर्मली किंवा जी स्लो सँडमध्ये जी सँड पार्टिकल आहे ते युनिफॉर्मली ग्रेडेड होते. इथं त्या ठिकाणी पुअरली ग्रेडेड सँड पार्टिकल्स आहेत. म्हणजे काही सँड पार्टिकल टॉप लेअरला मोठ्या साईजचे असतील, काही मिडलमध्ये स्मॉल साईजचे असतील, काही बॉटममध्ये त्या ठिकाणी अजून स्मॉल साईजचे सँड पार्टिकल असतील. म्हणून काय झालं, इम्प्युरिटी जी आहे टॉप टू बॉटम सगळ्या लेअरमध्ये आहे ना, सँडचा जेवढा बी लेअर आहे टॉप टू बॉटम सगळेमध्ये अडकले इम्प्युरिटीज. ओके, तर इम्प्युरिटीज टॉप टू बॉटम अडकल्यामुळे फक्त मेकॅनिकल सरफेस स्क्रॅपिंग करून चालणार नाही, आपल्याला बॉटममध्ये अडकलेले इम्प्युरिटी रिमूव्ह करावे लागेल. म्हणून रॅपिड सँड फिल्ट्रेशनमध्ये आपण बॅक वॉशिंग करत असतो. ठीक आहे, म्हणून रॅपिड सँड फिल्ट्रेशनमध्ये आपल्याला बॉटममध्ये अडकलेली इम्प्युरिटी बॉटम टू टॉप सगळी इम्प्युरिटी रिमूव्ह करायची, म्हणून बॅक वॉशिंग करत असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण काय केलं, वॉटर जे आहे हे त्या ठिकाणी आता बॅक वॉशिंग थ्रू प्रोव्हाइड करतो. त्यासाठी हे वॉल नंबर 5 आणि 6 दिलेले आहे. आपण खूप जास्त हाईट प्रोव्हाइड करू शकत नाही, म्हणून एअर कॉम्प्रेसरने आपण काय करतो, वॉटरला जे स्टोअर केलेलं वॉटर आहे त्याला कॉम्प्रेस करतो आणि बॅक वॉशिंग करतो. सो बॅकवॉश झालेला बॅक वॉशिंग वॉटर जे आहे ह्या सँडच्या बॉटममधून पासून टॉपला येईल, आणि सगळी जी इम्प्युरिटी आहे बॉटम टू टॉप सगळी त्या ठिकाणी बॅकवॉश वॉटरसोबत वरती फ्लो होईल. ती या वॉलमधून एंटर करून वॉश वॉटर गटरमध्ये जात असते. ओके, सो आता बघा यामध्ये हे जे वॉश वॉटर ट्रफ आहे, हे जे ट्रफ्स आहेत असे रेक्टँग्युलर चॅनल्स असतात. तो किंवा हे ट्रॅपोजॉइडलमध्ये दाखवले असतील. सो हे वॉश वॉटर चॅनल्स कशासाठी असतात, सँडच्या वरती काय करतात, बॅकवॉशिंग सोबत ज्यावेळेस बॅकवॉश वेलॉसिटी आहे ना वॉटरची, बॅकवॉश वॉटरची काहीतरी वेलॉसिटी असेल, तर कधी कधी सँड पार्टिकल सुद्धा ह्या वॉटर सोबत येतील. सो ते सँड पार्टिकल्स वॉश्ड आउट होऊ नये म्हणून आपण वॉश वॉटर ट्रफ शो केलेले आहेत, जे की त्या ठिकाणी हे वॉश वॉटर ट्रफमध्ये जी इम्प्युरिटी आहे बॅकवॉश वॉटर सोबत ती त्या ठिकाणी रिमूव्ह होते, आणि सँड पार्टिकल जे आहेत त्या ठिकाणी पुन्हा सेटल डाऊन होत असतात. सो वॉश वॉटर ट्रफ आर फॉर प्रोव्हाइडिंग द बॅकवॉश वॉटर टू गेट आउट ऑफ दॅट. ओके, सो हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. इथं त्या ठिकाणी थिअरी दिलेली आहे बॅकवॉश